नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. नवीन वर्षाचा पहिला सण आलेला आहे, तो म्हणजे मकर संक्रांती. आजपासून मकर संक्रांतीला सुरुवात होते. आजचा पहिला दिवस आहे भोगीचा. तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून मी घरी आले. आता मी जिमला निघालेले आहे. जिमला जाऊन माघारी यायचं आणि त्यानंतर मग पूजा करायची आहे. आपल्याला सुगड पूजन करायचं आहे आणि आपल्याला बरीच काही तयारी करायची आहे. चला तर मग आता सुरुवातीला ना जिमला जाऊन येते, पण तुम्ही पुढचा व्लॉग पण बघत राहा. आपण पूजा वगैरे सर्व काही छान करणार आहे. उद्या आपल्याला तिळाच्या पोळ्या करायच्या आहेत, त्याची पण तयारी करायची आहे. जिम मध्ये कार्डिओ केलेला आहे, मस्तपैकी व्यायाम झालाय. आता घरी जायचं. जिमला जाऊन मी आलेली आहे घरी येऊन मस्तपैकी आंघोळ केली आणि आता मी तयार झालेली आहे. आता मला करायची आहे संक्रांतीची पूजा. भोगीच्या दिवशीच आपण संक्रांती मांडून घेतो आणि त्याच्यामध्ये जे काही आपला ओसा असतो तो ठेवतो, त्याची पूजा करतो. आता ती मला पूजा करायची आहे. संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळे मी आता साडी वगैरे काही घातलं नाही. उद्या संक्रांत आहे तर उद्या साडी घालायची. या ठिकाणी मला पूजा करायची आहे. फ्रीजमधला सगळा पसारा निखिलने काढून या ठिकाणी ठेवलेला आहे, कारण फ्रीजमध्ये थोडा बर्फ झाला होता. आपला टेबल स्वच्छ पुसून झालेला आहे. या ठिकाणी मी रांगोळी काढून घेतलेली आहे. शुभ लाभ लिहिलेला आहे आणि एक स्वस्तिक काढलेला आहे. एक पाट स्वच्छ पुसून घेतलेला आहे, तो या ठिकाणी मांडलेला आहे. माझ्याकडे ज्या संक्रांती आहेत त्या काल मी धुवून ठेवल्या होत्या, त्या आता सुकलेल्या आहेत. या ज्या सुगड आहेत ना, त्याचा खरा उच्चार सुघट असा आहे. म्हणजे सु म्हणजे सुंदर आणि घट म्हणजे मातीचं एखादं भांडं, सुंदर असं मातीचं भांडं असा याचा अर्थ होतो. आणि या भांड्याची आपण पूजा करतो. याला लक्ष्मी किंवा अन्नपूर्णा असं मानलं जातं आणि याची पूजा केली जाते. तसेच मी पाटावरती अक्षदा मांडून ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि इकडे आपल्या सुगड मांडून घ्यायचे आहेत. देवाची पूजा करताना किंवा घरातील कोणत्याही एखाद्या कार्यक्रमात पूजा करत असताना दिव्याची देखील पूजा करावी. त्यामुळे आपण सर्वात अगोदर दिव्याला हळदी कुंकू लावून घेऊया, अक्षदा वाहूया, फुलं वाहूया आणि देवाची पूजा करूया. या ठिकाणी आपली दिव्याची पूजा करून झालेली आहे. आता आपल्याला सुगड मांडायच्या आहेत. आमच्याकडे 5 संक्रांती असतात. काही जणांकडे 7 किंवा काही जणांकडे 14 संक्रांती वगैरे पण असतात. आता यांची आपल्याला पूजा करायची आहे. सर्वात अगोदर हळदी कुंकू लावायचं. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत. यानंतर आपल्याला फुलं व्हायची आहेत. हा आहे आपला ओसा. आता यातील वस्तू तुम्ही बघा. ह्या गव्हाच्या लोंब्या, गाजर, शेंगा, हरभरे, पावटा, वाटाणा, ऊस, हे सर्व ना आत्ता शेतात पिकणारं धान्य आहे किंवा शेतात पिकणाऱ्या वस्तू आहेत. तर हे जे नवीन पीक आलेलं आहे ते आपल्याला देवाला अर्पण करायचं असतं. त्यामुळे हा सण साजरा केला जातो. यातील एक एक वस्तू आता आपण आपल्या संक्रांतीमध्ये वाहणार आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, संक्रांतींना किंवा या सुगड आहेत त्यांना आपण लक्ष्मी मातेचं किंवा अन्नपूर्णा देवीचं रूप मानतो. तर त्याची आता आपल्याला पूजा करायची आहे. हे जे आपले पारंपरिक सण आहेत ना, त्या प्रत्येक सणामागे ना काहीतरी एक उद्देश असतो. तो उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. आपल्या ओशामधील जे साहित्य होतं त्यातलं काही साहित्य आपण संक्रांतीमध्ये घातलेलं आहे. आता जे उरलेलं साहित्य आहे ते उद्यासाठी ठेवायचं आहे. उद्या आपण ज्या आपल्याकडे स्त्रिया येतात त्यांची ओटी भरतो, तर ती या ओशाने भरायची असते. आणि उद्या आपल्याला विडे देखील घ्यायचे आहेत. संक्रांतीचा सण हा तिळगुळाचा आहे, नात्यातील गोडवा जपण्याचा आहे. त्यामुळे आपल्याला संक्रांतींना देखील हळदी कुंकू सोबत तिळगुळ व्हायचे आहेत. छान अशी आपली पूजा करून झालेली आहे. मी देवासमोर एक रांगोळी देखील काढलेली आहे आणि आपला नैवेद्य तयार आहे. आज भोगीची भाजी बनवलेली आहे, मसाले भात आहे, तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आहे, त्याच्यावरती हे लोणी,
कारळ्याची चटणी. आता देवाला नैवेद्य दाखवूया. आणि हे बघा आपलं पिलू, जसं आई करेल ना तसं हिला करायचं असते. आता ही देखील नैवेद्य दाखवते. हां, नमस्कार करा. भोगीच्या दिवशी तीळ लावलेली भाकरी खाण्याचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सर्वांना खाण्यासाठी तिळाची भाकरी बनवलेली आहे. काही जण काळे तिळाचा वापर करतात, तर काही जण पांढऱ्या तिळाचा वापर करतात. आज मी पांढरे तीळ लावलेले आहेत, कारण पुण्यात काळे तीळ शक्यतो मिळत नाहीत. आणि आपली भोगीची भाजी या ठिकाणी बनलेली आहे, म्हणजे सकाळीच बनवलेली आत्यानी. आता छान उकळून घेतोय. जेवण वाढून घेतलेलं आहे. या सर्वांनी जेवायला. आजचा बेत आहे भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, मसाले भात, सोबत घेतलेलं आहे लोणी आणि ही आहे चटणी. आत्ताच ना आमचं जेवण वगैरे आवरलंय, झाडून वगैरे झालं, अंथरूण टाकून ठेवलं. मला ना खूप जास्त झोप आले, पण मला लगेच झोपता येणार नाहीये. अजून मला भांडी घासायची आहेत, कपडे मशीनला लावलेत, ते सुकायला टाकायचे आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे ना तिळाची वडी किंवा लाडू बनवायचे आहेत. आणि उद्या मला करायच्या आहेत तिळगुळाच्या पोळ्या, तर त्यासाठी तिळाचं सारण देखील करायचंय. अशी बरीचशी कामं अजून बाकी आहेत. कामं आवरत ना मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता मला तीळ भाजायचे आहेत. भांडी देखील घासून झालेली आहेत. मशीन पण होते, आता मशीनचा आवाज यायला लागलेला आहे. आतापर्यंत तिळाचे लाडू किंवा तिळाची वडी बनवत असताना आम्ही आधी गुळाचा पाक करून घेत होतो. परंतु मी आता एक नवीन रेसिपी पाहिली, ज्यामध्ये की ना गुळ उकडून घेतला जातो. म्हणजे पाणी ठेवलं जातं, पाण्यावरती तो गूळ ठेवला जातो एका भांड्यामध्ये, आणि त्याची वाफ काढली जाते. मग तो गूळ मेल्ट होतो आणि मग त्याच्यापासून वडी बनवायची आहे. तर त्या पद्धतीने मी आज वडी बनवणार आहे. बघूया कशी बनते ती. अशा पद्धतीने मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना एका भांड्यात गूळ ठेवलेला आहे. आता हे झाकून ठेवूया आणि थोड्या वेळाने बघायचं आहे आपल्याला. बापरे, हे काय व्हायला लागलं? रात्रीचे ना 11:30 वाजलेत. घरातले सगळेजण झोपलेत, त्यामुळे शांतता झाली घरात. आणि माझ्याकडून ना एक चूक झाली, काय ते सांगते. माझ्याकडे हा काळा गूळ होता आणि त्याचा मी पाक बनवायला ठेवला होता. आणि काही वेळानंतर माझ्या लक्षात आलं की अरे, जर आपण या गुळाची लाडू किंवा वडी बनवली तर ते काळी बनेल. त्यामुळे मी परत एकदा दुसरा गूळ होता माझ्याकडे, तो चिरून घेतलाय आणि आता त्याचा पाक बनवते. वाफेवरती गूळ वितळवण्यापेक्षा ना गुळाचा पाक करणं सोपं आहे. फास्ट झालेला आहे पाक. वाफ काढायला किती वेळ मी ठेवलेला गूळ, तरी पण झालं नव्हतं मेल्ट. अथक प्रयत्नानंतर आपली खूपच सुंदर अशी वडी बनवून तयार झालेली आहे. आपली तिळाची वडी बनवून झालेली आहे. या डब्यामध्ये आहे आणि या डब्यामध्ये. आणि हे आहे तिळगुळाचं सारण उद्या पोळ्या करण्यासाठी. घड्याळात वेळ बघा, रात्रीचे 12:15 वाजलेत आणि अजून माझी कामं संपली नाहीत. आता मला कपडे वाळत घालायचे आहेत. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना घर सांभाळून सणवार करणं ना खरंच खूप अवघड जातं. आताच बघतायच ना मला, मी रात्रीचे 12:30 वाजलेत ना तरी काही ना काहीतरी करत बसले. आणि याच कारणामुळे ना बऱ्याच मुलींना ना सणवार करायलाच आवडत नाहीयेत. म्हणजे कुठल्या गोष्टीचं टेन्शनच नाहीये. पण मला ना पहिल्यापासूनच आवडतात या सगळ्या गोष्टी स्वतःहून करायला किंवा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला. त्यामुळे मी करत असते. त्यात मला कधी वेळ मिळतो, कधी मिळत नाही, पण प्रयत्न करत राहायचे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यातला महत्त्वाचा जो वेळ आहे ना, तो घराबाहेरच जात असतो. म्हणजे जवळपास दिवसातले 10 तास तरी बाहेर जातात, 8 तास झोपेत जातात, उरतात 6 तास. त्या 6 तासामध्ये मग घरातली कामच होतात. त्यामुळेच नोकरी करून ना घर सांभाळणं खरंच अवघड गोष्ट आहे. बऱ्याच नोकरी न करणाऱ्या मुलींना वाटतं की आपल्याला पण नोकरी असावी, आपण पण घरातून बाहेर जावं. आणि ज्या मुली नोकरी करतात ना, त्यांना असं वाटतं की मला घरी राहता यावं, मला माझ्या फॅमिलीसोबत टाईम घालवता यावा, मला सगळे सण समारंभ चांगले करता यावेत. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्याची वेगवेगळी कहाणी असते. चला तर मग आपण या व्लॉगचं करूया एंडिंग. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना.